ओम जनार्दनाय नमः। कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी जी महाराज की जय। तीर्थराज प्रयाग भगवान की जय। बारा कुंभानंतर 144 वर्षाचा महाकुंभ प्रयागराज ओम जगद्गुरु जनार्दनांच्या कृपा आशीर्वादाने संपन्न होत असलेला हा तपोनुष्ठान अर्थात अन्यज्ञ हा सोहळा म्हणून ज्या पाठातून या मनुष्याच्या जीवनासाठीची अनुष्ठान परंपरा सुरू केली किंवा त्या यज्ञाने वैभव अर्थात संपत्ती प्राप्त होते असा यज्ञ आपल्या सर्वांना परंपरा घालून दिली। मग प्रथमतः अशा निष्काम करून घेऊ अर्थात शिवयोगी बाबांची चरणी साष्टांग करूया। या भूमीत जेवढे देव देवता आहेत हनुमानजी असेल भगवान शिव असेल त्यांना वंदन। या महाकुंभाच्या त्याने संत ऋषी मुनी साधक ब्रह्मचारी अनेक भाविक भक्त माता भगिनी जेवढे उपस्थित आहे बघा अशा सर्व उपस्थितांचं जरा जोरदार टाळी अभिनंदन या ठिकाणी। तसंच बाबाजींचा निमगिरी पहाटचा या पाठ्यक्रमात उपस्थित विधीसाठी उपस्थित असलेले तर आमचे बघा या ठिकाणी उपस्थित असलेले दर्शनगिरी श्री स्वामी दर्शनगिरी पटापट नावा देवानंदगिरी नागेश्वरगिरी रघुनानंद बालपाटावा प्रेमगिरी नित्यानंद गोपालानंद गोपालकृष्णानंद गोपालकृष्ण राधाकृष्ण स्वामी गोपालकृष्ण पांडुरंग शिवदासानंद हरेश्वरानंद रामेश्वरानंद भागवतानंद अजून कोण राहिले राजेश्वरानंद अजून याद नाही बसेल त्यांचं नाव का भगीरथ अविनाशानंद जेवढे राष्ट्रीय ब्रह्मचारी संन्यासी आणि ब्रह्मचारी साधक उपस्थित आहेत याचाही टाळ्यावर अभिनय करायला लागतो। बाबा स्वरूप सिल्वर का या यजमानचे मला प्रधान यजमान गोरेबंधाने आपले मंदिर साहेब उपस्थित असले तुळशीदादा रामते सकाळी भाऊ आपले अग्रवाल भाग त्यांच्या भागीने त्यांना या गिरी यज्ञाचे यजमान त्यांना सौभाग्य प्राप्त झालेले आहेत। असे लक्ष्मी नारायण आणि आपले कुलकर्णी गुरु ज्यांचं बघा त्या ठिकाणी पठण चालू केलं तर त्यांचे सर्व सहकारी ब्रह्मवृंद त्यांचाही टाळीवर अभिनय करावा। बस असलेले बघा आपले जे भक्त परिवाराचे शिवभाऊ बाबासाहेब पगार असेल आपले किरण जांभे असेल बस असलेले इतरही बघा सर्व भक्त परिवार सेवक तसेच भंडारघरामध्ये आपले रघुनाथ आणि आपली कापसे आपले पावसे पाटील आणि त्यांचे सर्व सेवक जे सर्वांची फराळाची चोख व्यवस्था बजावतात सेवा करते त्यांचं या सर्व सेवांचं टाळून त्याचा अभिनव असतात।
त्याच अनुष्ठानाला बसले सर्व साधक भक्त गुरुभक्त किंचित माता भगिनी अशा अनुष्ठानात सहभागी झालेल्या सर्वांचं जर त्यांचे टाळेबंदी आम्ही या ठिकाणी ज्यामध्ये हवेवाले, पाण्यावाले, दुधावाले, फळावाले आणि फराळवाले गायक वादक घोषित वाढला. वादक कुठे गेले कालपासून? तब्येत डाऊन आहे थोडी. तब्येत डाऊन आहे थोडी. हां आपल्याला उपचार करून घ्यायचा नाही की पटकन उपचार करतात थोडा आराम करायचा पण त्याची तवाने होते की. आता आपण बरं का या ठिकाणी बघूया की नाही आपण पहिला प्रश्न बाबांचा लक्षात घ्या. आज प्रश्नार्थ का आपण काही करू समाज चर्चा करू मंथन करूया. पहिला प्रश्न बघा ह्या प्रयागराजच्या अनुष्ठानामध्ये मी प्रथमच अनुष्ठान बसलेलं आहे. माझं पहिलेच अनुष्ठान त्या जागी उभं राहा बाबासाहेब. पहिलंच अनुष्ठान आहे आमचं असं. हां पहिलंच अनुष्ठान माझं शुभारंभाचं अनुष्ठान झालेलं आहे. वगैरे पटापट उभे राहा. महिला सुद्धा असते. महिलामध्ये सुद्धा महिला पहिलेच अनुष्ठान बरं का. प्रथमच अनुष्ठान मी सहभागी झालो की नाही. यांनी बघा बाबांच्या नावाचा जप करायचा आहे बरोबर की नाही. आणि अनुग्रह नसेल बरोबर की अजून प्रयागराजच्या कुंभाच्या पूर्व कालावर अनुग्रहाचा मूर्त विचारून घे बरं ज्यांच्या भाग्यात असं त्यांना अनुग्रह प्राप्त होईल बरं का. गुरुला विचारून हां गुरुंना विचारून घेतो. हां मग प्रथमच या बाबांच्या अनुष्ठानपणे सहभागी झालेले आहेत. आणि ते विशेष म्हणजे प्रयागराज लक्षात घे. प्रयागराजला येऊन अनुष्ठान करणं ही कि किसी बस की बात नहीं की. किसकी बात होती है जो सामर्थ्य जो भाग्यशाली असेल अनेक भगतांच्या गाठीशी पुण्य असेल माता पित्यांचा आशीर्वाद असेल त्यांनाच बघा ही बुद्धी विचार प्राप्त झाले. सर्व मातांनी सर्व भक्त ह्या प्रथमच अनुष्ठान करणाऱ्या या राजहंसांचं बघा या गुरुभक्तांचा टाळ्या नवीन लक्षात. आपण बघू का की आता इथे पहिलंच बघा पहिलंच अनुष्ठान किनी केलं. आता ज्याचे 2 अनुष्ठान झाले दुसरं अनुष्ठान नाही त्यांनी जागे उभं राहा. सेकंड हे माझं दुसरं अनुष्ठान आहे. दुसरं अनुष्ठान आहे महिलामध्ये सुद्धा दुसऱ्या अनुष्ठानाचं हां हे दुसरं अनुष्ठान केलं बघा. यांचे टाळे वाजवणार बरं का. कमी आता सात अनुष्ठान जाऊ आपण. तर तिसरं बसा बाकीचे बसा तुम्ही. आता दुसरं अनुष्ठान आले यानंतर आता हे अनुष्ठान तिसरं आहे अशाने उभं राहा. 2 याच्या आधी झाले आणि हे अनुष्ठान तिसरं आहे अशाने माता भगिनी उभं राहा. तिसरे मात्र अनुग्रह नाही असं पण आहे त्याच्यामध्ये. हा इकडे आहे तिसरा आहे पण अनुग्रह नाही त्याला बरोबर सर्व जगा आणि आपला नेहमीच की तिसऱ्या अनुष्ठानमध्ये अनुग्रह असतो. यांचे श्रद्धेचं टाळे वाजून आम्ही किती विश्वास श्रद्धा यांची आहे की नाही. त्यांना खात्री आपल्याला की अनुग्रह मिळणार. यानंतर आता हे 3 अनुष्ठान याच्या आधी झाले आणि आता हे 4थं अनुष्ठान अशा निवबरा. हे अनुष्ठान 4थं आहे अशा निवबरा. तुमच्यापैकी सर्वांना अनुग्रह भेटलेला आहे का? ज्यांना भेटला नाही त्यांनी वरात करा. ज्यांना अनुग्रह भेटलेला नाही उभे असलेल्यांपैकी ते पाठीमागे काय. धन्यवाद. बसा. कसोटे बघा ते आता पुढचं आता 4 झाले नाही 4थं आहे ना. 5वं अनुष्ठान. याच्या आधी 4 अनुष्ठान झाले आणि हे 5वं अनुष्ठान आहे अशाने उभं राहा. यापूर्वी 4 अनुष्ठान अन्य ठिकाणी झाले आणि हे 5वं अनुष्ठान आहे.
मला वाटतं तुमच्या सर्वांना अनुग्रह प्राप्त झालेला असेल. काय तुमच्यामध्ये कोणी अनुग्रह नाही असं? उभे असलेल्यांपैकी अनुग्रह भेटलेला नाही असं कोणी आहे का? नाहीये. सर्वांना अनुग्रह आहे. धन्यवाद. बसा. यापूर्वी 5 अनुष्ठानं झालेत आणि हे 6वं अनुष्ठान आहे. अशाने उभं राहा. यापूर्वी 5 अनुष्ठानं झालेले आहेत आणि हे आमचं 6वं अनुष्ठान आहे. तुम्हालाही सगळ्यांना अनुग्रह मिळाला असेल त्यात काही शंका नाही. काय कुणी अनुग्रह नाही असं आहे? सर्वांना अनुग्रह आहे. धन्यवाद. बसायचंय. लास्ट घ्या आपला. हा कोण आहे? 6 अनुष्ठान झाले ना अनुग्रह आहे असं कोण आहे? पाठीमागे वर हात केलता कुणी? कोण आहे? 6वं अनुष्ठान आहे आणि अनुग्रह नाही. बर, ठीक आहे. हा, यापूर्वी 6 अनुष्ठान झालेत आणि हे 7वं अनुष्ठान आहे. अशाने उभे राहा. हे 7वं अनुष्ठान आहे. अशांनी उभं राहायचंय. ठीक आहे. टाळी वाजून आम्ही अभिनंदन करू. बसायचं. बघा, शेवटचा प्रश्न असा आहे, ज्यांना अनुग्रह अजून मिळाले नाही त्यांना उभे करा. ज्यांना अद्याप अनुग्रह भेटलेला नाही अशांनी उभं राहायचे. अद्याप अनुग्रह नाही, माता भगिनी असतील, पुरुष असतील, सर्वांनी उभं राहायचे. यांच्या श्रद्धेचं, यांच्या भक्तीचं जरा अभिनंदन वगैरे लक्षात घ्या. बस बसायचं. आता पहिला मुद्दा झाला अनुष्ठानचा. दुसरा मुद्दा आता घेऊन आपण बाबाजींच्या परंपरा ह्या आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. जसं शरीरामध्ये आत्मा आहे, काय जसं आत्मा तसं बाबांच्या कार्यामध्ये परंपरा आहे, आत्मा आहे की बाबांच्या परंपराचा आत्मा म्हणजे अनुष्ठान असेल, श्रवण असेल, हा आत्मा लक्षात आहे. जसं आत्मा जर नसेल तर ते चैतन्य राहतं लक्षात, किंवा ते सगळा उपयोग नसेल लक्षात त्या देहाचा. तसंच बाबांच्या परंपरेमध्ये ज्यांनी अनुष्ठान करायचे नाही त्याचा काही उपयोग नाही. मग त्याचप्रमाणे श्रवण असेल, गुरुकुल असेल, गोशाळा आणि ऋषिकेश असेल. दुसरा प्रश्न आहे बरं का, श्रमदान ज्यांचा समाजाचा नियम चालू आहे, दर मंथली 1 डे सर्व्हिस. हॅलो. ज्यांचा मासिक श्रमदानाचा नियम चालू आहे, दर महिन्याला आम्ही 1 दिवस श्रमदानाला आश्रमात जातो, वेरूळ किंवा उजर, अशाने उभं राहायचे. दर महिन्याला म्हणजे प्रत्येक महिन्यात 1 दिवस आम्ही श्रमदानाला जातो. सत्यामध्ये. हा, सगळे वेरूळ जाणार आहे का? वेरूळला कोण कोण जात आहे? वेरूळला श्रमदानाला जाणारे जे आहेत सर्वांना बाबांच्या वतीनं धन्यवाद. वेरूळ सोडून अन्य आश्रमात आम्ही जातोय अशा निवर हात करा बरं. आता बघा, त्यांना मुद्दा सांगा ना, सर्व दिसली पाहिजे ना. आता की संकल्प करायचा ना आता आज सर्वांसाठी. श्रमदान हा अगदी महत्वाचा विषय आहे आणि बाबांच्या परंपरेतील महत्वाचा विषय आहे. त्यामुळे श्रमदान हा जो मुद्दा आहे याकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे आणि प्रत्येकानं असा संकल्प करावा की महिन्यातील 1 दिवस
तुमच्या सवडीला तसं बाबाजींनी जरी तारीख जाहीर केलेली असेल, तारखा प्रत्येक तालुक्याला दिलेल्या आहेत, पण त्या तारखेला शक्य होत नसेल तर तुमच्या हिशोबाने एखादी तारीख फायनल करून महिन्यातून एक दिवस आपण वेरूळ आश्रमामध्ये श्रमदानाला जाऊ असा संकल्प प्रत्येकाने करावा. कोण कोण असा संकल्प करतोय? जागेवर उभं राहायचंय की महिन्यातून मी एक दिवस वेरूळ आश्रमामध्ये श्रमदानाला जाईल असा संकल्प जे जे करतील त्यांनी उभं राहायचंय. जे पहिले जात होते त्यांनी नाही, जे नव्यानं जात आहे असा संकल्प करताय. हा विषय सर्वांसाठी आहे. बाकीचे जे बसलेले आहेत त्यांच्यासाठी पण हा मुद्दा महत्वाचा आहे की वर्षातून एक वेळ एक अनुष्ठान. रात्रीच विवेकानंद महाराजांनी आपल्याला हे सांगितलंय मुद्दा की वर्षातून एक अनुष्ठान प्रत्येकानं केलंच पाहिजे आणि महिन्यातून एक दिवस श्रमदान केलं पाहिजे. त्यामुळे आपण प्रत्येकानं हा मुद्दा गांभीर्याने घ्यावा. कदाचित काही लोकांना येण्यासाठी लांब पडत असेल तर त्यांनी एका महिन्यात येऊन 2 दिवस श्रमदान केलं तरी चालेल. आल्यावर 2 दिवस थांबायचं, 2 दिवस श्रमदान करायचं. 2 महिन्याचं श्रमदान एकाच वेळेला आल्यावर करायचं, तशी काही अडचण येणार नाही. पण प्रत्येकाला श्रमदान या मुद्द्यावरती आपलं जे काही मुद्दा आहे तो लक्षात घ्यावा प्रत्येकाने. आणि सगळ्यांनी बसलेले अजूनही लक्ष द्या. त्या आपल्याला महिन्यातून एक दिवस श्रमदानाला जाणं हे बाबांच्या परंपरेच्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे. माता भगिनी सुद्धा एवढे उभे राहिलेत. 1 2 3 4 बाकीच्यांचा काय विचार? बाकीच्यांचा काय विचार आहे? बाकीच्यांचा बाबाजी विचारताय, बाकीच्यांचा काय विचार आहे? आपल्या घरच्याच कामात गुंतून पडायचं का? हळूहळू आपण आश्रमाच्या सेवेमध्ये आता या ठिकाणी बरेचसे असे अनुष्ठानार्थी आहेत का ते 55 60 65 अशा वयात आहेत. 50च्या पुढचे जे आहेत त्यांनी हा मुद्दा लक्षात घ्या की 50 वयापर्यंत आपण आपला प्रपंच कुटुंबासाठी खूप सेवा केली. यापुढे आपण महिन्यातून एक दिवस आश्रमासाठी बाबांच्या सेवेसाठी द्यावा, जेणेकरून तुम्हालाही त्याचं समाधान मिळेल आणि कुटुंबाला पण त्याचं समाधान मिळेल. हे सर्व जे काय आहे हे आपल्यासाठी बरं का. श्रमदानाला येणं हा मुद्दा बाबाजींचे तिथं खूप कामं पडलेत म्हणून नाहीये, हे लक्षात घ्या. कामं तर होणारच आहे, परंतु त्या श्रमदानाचा फायदा आपल्याला सर्वांना होणार आहे. जो करील श्रमदान त्याला घडेल 4 धाम असं बाबाजींनी सांगितलंय. मग तुम्हाला 4 धामाची यात्रा करायला भाड्याच्या गाडीत जाऊन फिरायचं का 1 दिवस येऊन तिथं श्रमदान करायचं ते ठरवा. भाड्याची गाडी करून तिकडे 4 धामाला गेल्यानंतर एका ठिकाणी गाडी उलटती. पण तसं इथं बाबांच्या आश्रमात श्रमदानाला गेल्यानंतर भीती नाही. धन्यवाद. आपण सर्वांनी संकल्प करावा आणि महिन्याच्या महिन्याला श्रमदानाला जावं ही पुन्हा एकदा मी अपेक्षा व्यक्त करतो. नाही बाकीच्या अडचणी लिहायला पाहिजे. अडचण लिहून घ्यायला त्यांचं काय मुद्दा आहे बरं का? आपण बाबाजींना आपण चिठ्ठ्या वाटून देऊ आणि चिठ्ठ्या वाटून त्यांनी श्रमदानाला तारीख लिहायची, नाही तर काय समस्या ती लिहायची. आणि आता त्यांची जप आहे ना, जपही जायचं कोण चिठ्ठ्या ठेवली कसं ते जपही मध्ये खास पान दिले आपण लिहायला 2 पानाची सुरुवातीला शेवटीला त्या पानाने आपण पुन्हा त्याची वही परत करायची ती चेक करायचं होतं. मुद्दा लक्षात घ्या. आपल्याकडे जी जपवही आहे त्या जपवहीमध्ये जे श्रमदानाला यापूर्वी जात आहेत त्यांनी ती तारीख लिहायची. आता ज्यांनी संकल्प केलाय की आम्ही महिन्यातून 1 दिवस श्रमदानाला येऊ त्यांनी त्यांच्या इच्छेप्रमाणे जी तारीख त्यांना योग्य असेल ती तारीख त्यांनी लिहायची. आणि बाकीचे जे उठले नाही त्यांना काय अडचण आहे, का ते श्रमदानाला येऊ शकत नाही तसं त्यांनी तो लिहायचंय. 1 दिवस आणि श्रमदानाला येताना भाडं जास्त भाडं लागतं येऊन जाऊन म्हणून येते नाही. नेमकं काय कारण? काय कारण श्रमदानाला न येण्याचं कारण लिहायचंय. बाबाजींनी सांगितलं भाड्याला जास्त पैसे लागते म्हणून यायचं नाही, का वेळ नाही म्हणून यायचं नाही, का अजून अन्य काही कारण आहे ते लिहायचं.
आणि कारणच लिहायचं जे असं जे ते सत्यमोदक सत्यमद हा आणि जे संकल्प करताय ज्यांनी आता संकल्प करण्यासाठी उभे राहिले होते त्यांनाही माझी विनंती आहे की जर तुम्ही कुशल कारागीर असाल, समजा एखादा वेल्डर असेल तर त्यांनी त्याचं साहित्य घेऊनच यायचंय. श्रमदानाला येताना एखादा लाईट फिटिंग करणार असेल तर त्यांना टेस्टर पकड हे साहित्य बरोबर घेऊनच यायचंय. आता समजा इथं अनुष्ठानामध्ये बसलेले तुमचं साहित्य तुमच्या जवळ जर असेल, एखादा प्लंबर असेल तर त्यांनी पण त्याचं साहित्य घेऊन यायचं होईल, म्हणजे जेणेकरून आपल्याला तिथे अडचण येणार नाही. लाईट समजा गेली तर पटकन लगेच लाईटचं काम तो एखादा असं इलेक्ट्रिशियन असं तो करू शकतो. आता उदाहरणार्थ नवी समाजाचे जे आपले 2 गुरुबंधू इथं आहेत, आता त्यांनी साहित्य आणलेलं नव्हतं पण तरी आपण त्यांना साहित्य उपलब्ध करून दिलं ना. काल त्यांना सेवा करण्याची संधी मिळाली, तेच त्यांनी साहित्य बरोबर ठेवलं असतं तर आपल्याला ते साहित्य शोधण्यासाठी आणण्यासाठी खूप जो त्रास झाला तो झाला नसता. तर विनंती आहे की ज्यांच्याकडे जे कला आहे ती कला करण्यासाठी जे साहित्य लागतं ते साहित्य पण आपल्या बरोबर घेऊन यावं, जेणेकरून तिथं आल्यानंतर तुम्हाला ती अडचण येणार नाही. अनुष्ठान झालं, श्रमदान झालं, दोन मध्ये बघा श्रमदान किती महत्वाचं, किती प्राधान्य बघा बाबांनी श्रमदान दिलं की नाही. बघा संपूर्ण जीवन का संपूर्ण आयुष्य बघा बाबाजींनी त्या श्रमदानाच्या कार्यात वेचलं असावी. बाबांचं जीवनचरित्र बघितलं ना आहे की नाही. त्या जीवनचित्रामध्ये तुम्हाला बाबाजी दिवसभर काय करताना दिसतील, श्रमदान आहे की नाही. श्रमदानाची आपली पालखी बघा त्या ठिकाणी असा पालखी असते आणि पालखीमध्ये बसून बघा लोक दर्शनाला येऊन श्रमण करतात. असा बघा महिमा श्रमदानाचा आणि अत्यंत महत्त्वाचा आहे. का करायचा आणि काय फायदे आहेत जो कधी त्याला समजेल, जो करणार त्याला काही समजायला येत नाही. कारण आध्यात्मिक अनुभवाची गोष्ट आहे. काय आध्यात्मिक एक्सपिरियन्स अनुभवाची गोष्ट आहे. ती बोलण्याची किंवा सांगायची गोष्ट नाही. म्हणून म्हणतात बोलाचं तर भात बोलाची कडी म्हणतात ना. बोलाचं तर भात बोलाची कडी कोण झाला तुपलं खाऊन आहे की नाही असं म्हटलं जातं. नुसतं बोलून कडी भात घ्या वाढायचा पत्ता नाही की नाही, खायचा पत्ता नाही. त्याचा कसं समजायला पाहिजे. जर आपण ती वाटी खाल्ली होती तर त्यालाच आपल्याला महिमा समजेल. म्हणून श्रमदानी अत्यंत बघा आपण म्हणजे आत्मा अनुष्ठान आणि श्रमदान म्हणजे 5 बघा परंपरा आहे. हा बाबांचा कार्याचा आत्मा आहे, आत्मदिवस आहे. आणि मग आपण आत्मा जर काय केलं नाही की आत्मा पण जर आपला ठेवला नाही आपल्या शरीरामध्ये तर आपली काय परिस्थिती होईल लक्षात घे. काय हे बाबा आहेत चोळकेवाडीचे विठ्ठल साधू चोळके. हे 15 दिवस श्रमदानासाठी पंढरपूरला जायचं म्हणतात. बरं पंढरपूरला 15 दिवस. हां ठीक आहे. तर जर त्यांचं अभिनंदन लक्षात घे. दर महिन्याला जाणार का मग केव्हा कसं नियोजन काय दर महिन्याला जाणार एकदाच. दर महिन्याला 15 दिवस जाणार का एकदाच 15 दिवस जायचं असं. हां काही जाता का बरं का 6 महिन्यातून 15 दिवस. हां बरोबर ठीक आहे. जशी त्यांची श्रद्धा इच्छा की मग त्यांच्या विचारांचा टाळी वाजणं बरोबर. आता वास्तव तुमच्यासारखे नाही काय बरं का. आता धर्मशास्त्राप्रमाणे किंवा वास्तविक ग्रस्तामधून काय झालं थोडंसं आपण म्हणतो ना काय आसक्ती जरा कमी केली पाहिजे की नाही. आसक्ती कमी करण्यासाठी बाबांनी बरं का परंपरेसारखी श्रवणाच्या निमित्ताने आसक्ती कमी होते आहे की घरची. आणि म्हणून जसं तो पिकले आंबा काय करतो ज्याच्याला सोडतो लक्षात की तो गोड लागतो. येतीलच चिटकेला राहते काय मग आंबटच राहते. ज्याच्याला सोडायचाच पत्ता नाही घेईन त्याला कोणी खातही नाही लक्षात घेईन. मग आपल्याला काय व्हायचं आहे तर आपलं आयुष्य गोड झालं पाहिजे की नाही. म्हणून काय म्हटलं जातं ह्यासाठी केला आटाचा शेवटचा दिन गोड व्हावा. नुसते आंबे आले आणि त्यांनी त्याला सोडलंच नाही पाहू पिकलेच नाही की नाही तर त्या आंब्याचा काय उपयोग आहे का अशा. म्हणून जसा आंबा हा काय करतो पिकतो गोड लागतो आणि त्याला सोडतो असेल मग त्याचं बघा त्याचं कीर्ती होते त्याचं नाव गेलं शादी. आणि म्हणून जीवनामध्ये काय केलं पाहिजे याचं ज्ञान झालं नाही बघा. काय नुसते भक्त झाले तुम्ही त्याला ज्ञानच झालं नाही. श्रवणाचं ज्ञान नाही अनुष्ठाचं ज्ञान नाही की गुरुकुल वर्षी ज्ञान नाही
मग ह्या कार्यामध्ये आपण काय बघा प्राप्त केलं, काय शिकलो आपण, काय की याचं बघा जरा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर राहतो की. आणि म्हणून की बाबांच्या परंपरेचं अनुकरण किंवा त्याचं प्रायोगिकरण करणं किती गरज आहे की नाही, ते अमृतानं किती आवश्यकता आहेत, हा मुद्दा बघा सांग लक्षात द्यायचं बरं. त्यासाठीच बाबांचा तर असा मुद्दा आहे बरं, बाबांचा तर असा मुद्दा आहे की आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे ज्यांचं 50 वय झालं ना, की त्यांचं 50 वय झालं ना, त्यांनी काय करायला पाहिजे, पूजापाठासाठी विधी पूजापाठाचं नित्यनेम की आश्रममध्ये येऊन केलं पाहिजे कशाने, तर काही अर्थाने त्यांचं जीवन कसं होईल, शेवटचं गोड होईल की नाही. जसं आता आपण गोरे बांधू की नाही, आता म्हणजे आतापर्यंत कुलजीराव साहेबांनी आपली की नाही जास्तीत जास्त कुठे जाते ते कुठे जाते ज्यांनी आता आयुष्य जो गौरवने आता आयुष्य जो बाबांच्या बघा कार्याची समर्पण बघा केलं, ज्या टाळीवर त्यांचं अभिनंदन लक्षात घ्या. आपल्या धर्मशास्त्राने किती बघा सुंदर नियोजन आयुष्याचं केलं आहे की नाही, कोणत्या आयुष्याप्रमाणे काय करा, कोणत्या आयुष्याप्रमाणे काय करा की नाही. आणि त्यापर्यंत जर वागलं ना काहीच अडचण बघा, एक त्याचं जीवन एकदम कसं बनतं सुंदर बघा, त्याचं गोड बघा ते जीवन एक विशेष बघा आनंद त्या जीवाला प्राप्त होतो. मग प्रत्येकाने धर्मशास्त्राप्रमाणे वागलं पाहिजे की बघा अट्टाच बघा बाबांच्या आहेत. आणि त्या दृष्टीने सर्वांनी बघा विचार करायचा. पण या प्रयागराजला विचार करायचा. तुम्ही सांगा आता का किती हे लोक किती बरेचसे लोक साधक ब्रह्मचारी, आता महाराज लोकांचा विशेष नाही, त्यांनी संपूर्ण त्यागच केलं की संपूर्ण समर्पणच आहेत, त्यामुळे ते येणारच. मात्र जसं आता आपण इथं आले की नाही, आता इथं तुम्ही काय विचार करायचा धर्माचा, कारण बाबाजी म्हणजे धर्म करा त्याने देव येतील घरा. मग धर्म कोणता करायचा की जे काय आपले 4 आश्रम सांगले ना त्याप्रमाणे बघा 25 वर्षापर्यंत कसं राहायचं, ब्रह्मचारी राहायचं, 50 वर्षापर्यंत ग्रस्त आश्रम, आणि 50 वर्षांनी काय करायचं, हळूहळू काय करायचं, पिकायला सुरुवात करायची. जसं तो आंबा फळ पिकतं तसं ते गोड लागतं लक्षात. मग तुम्ही गोड लागले पाहिजे ना देवाला, नाही तर जर कच्चेच राहिले तर देव तुम्हाला खाणार सुद्धा नाही, तुम्हाला जवळ सुद्धा घेणार असं घेणार नाही. देव म्हणजे तिचाच. म्हणून बाबाजी काय म्हणायचे, चौथा अनुभव केला काय, चौथा अनुभव केला काय ते शरण आहे बा. रस संसारी गिळीला काय, रस संसारी गिळीला चौथा अनुभव केला बरं. अशा बघा व्यक्तीची आवश्यकता बघा. म्हणून बरं का, आता प्रत्येकाने विचार करा. आता आपण बघू ना 50चं माझं वय संपले, आता 51 लागले तरी जगूया ना बरं. सत्यम बदम ज्यांचं वय 50 बघा, महिला सुद्धा 50 किंवा माझं आता 50च्या पुढं, हां माझं वय आता 50 संपले, 50च्या पुढे मी आता 51च्या पुढे काही 60-70 गेले. 50च्या पुढं वय 50 पूर्ण झालंय, 50च्या पुढे गेलं त्यांनी उभा 50 आपण 50 म्हणजे 50 मग 50% पुढे 50 उडा चेहरे दिसते तुमचे, सांगायची गरज नाही. या ना बाबांचं मग 100 वय का 100 गाठली पाहिजे की ना. 100 कधी गाठतील मग धर्मशास्त्राने वागले तर 100 गाठतील, नाही तर मध्येच काय होईल, अटॅक येईल, काही कुठं काही होईल, लक्षात राहतील, कोणता रोग होईल, काही बघा प्रकार होईल, आणि मग आला जायचा गेला. ज्यांचं वय 50च्या पुढे आहे त्यांनी उभं राहायला सांगितलं, लगेच आश्रमात नाही यायला सांगितलं. तुम्हाला उभं तर राहा कमीत कमी. माता भगिनी सुद्धा ज्यांचं वय 50च्या पुढे त्यांनी उभं राहायचंय. आजीबाई आश्रमात नाही बोलवलं लगेच बाबाजीने तुम्हाला, एवढ्या लगेच आश्रमात एक बोलवणार नाही बाबाजी, टप्प्याटप्प्याने बोलवते. 50च्या पुढचे, 50च्या पुढं मग 75 असेल नाही तर 80 असेल असं ना, नुसतं 51च नाही. 51 to 100 जरा टाळीवर यांचं बघा अभिनंदनासारखा.
यांनी आता गाठली की नाही, कोणी किती वडकीने घेऊन गाठले की नाही. बाबांना काय अपेक्षा आहेत, 100 यांनी पार केली पाहिजे. मग कशा कधी पार करतील, नियमात राहिले तर नियमात नव्हतं, धर्मशास्त्र नियमाने राहिले तरी 100 पार करतील. नाही तर मध्येच काय त्यांचा कार्यक्रम बघा तेव्हा काय करील, म्हणजे हा काय या कामात नाही येत, चला याला घेऊन बसा बसा धन्यवाद बसा. म्हणून का प्रत्येकाने विचार करावा. काय म्हणता, विचार करा. कोणता विचार करायचा, पुढं मुंडकं घालायचं की नाही. तिने काय एक उदाहरण दिलं जातं. एक शिक्षक होते की शाळेमध्ये. जे दररोज शिक्षक शाळेत जायचे. माझं त्यांचं घर किती होतं शाळेमध्ये दूर, 3 किलोमीटर. किती, 3 किलोमीटर, 2-3 किलोमीटर दूर होतं त्यांचं घर. म्हणजे पायी जायचे, पायी घरातून गेलं का कुठं जायचे, शाळेत पायी जायचे बघा. मात्र रस्त्यामध्ये एक गोठा होता. काय होता, एक गोठा होता, म्हशीचा गोठा होता, म्हशीचा गोठा. आणि त्या गोठ्यामध्ये काय होतं, मग अनेक म्हशी होत्या. आणि त्या म्हशीमध्ये एक म्हैस कशी होती माहिती आहे का, तिची शिंग एकमेकाला काय होते, असे भिडलेले होते रस्त्यात. आता वर काय केलेलं होतं, असं वरतो करता बघा, मग ते माझ्या शिंगात झाला होता. मग ते मास्तर काय करायचे, त्या म्हशीच्या शिंगाकडे पाहून काय विचार करायचे, या म्हशीच्या शिंगात डोकं घातलं तर बरं काय विचार करायचे बघा. येता जाता शाळेत जाता नाही त्या गोठ्यामध्ये पाहायचे, त्या म्हशीकडे पाहायचे आणि काय विचार करायचे, काय विचार करायचे, म्हशीच्या शिंगात डोकं घातलं तर बरं का. पुन्हा शाळा सुटल्यावर पुन्हा रिटर्न येताना सुद्धा त्या गोठ्यामध्ये पाहायचे त्या म्हशीकडून आणि काय विचार करायचे, म्हशीच्या शिंगात डोकं घातलं तर. असं 6 महिने, किती महिने बघा, असे 6 महिने झाले का, 6 महिने झाले. 6 महिनेपर्यंत काय विचार करीत होते, त्या गोठ्यापर्यंत गोठ्याजवळ आले का त्यांना आठवून त्या म्हशीची यायची, पण ते शिंगा असे भिडलेले बघा. आणि काय विचार करायचे, ह्या म्हशीच्या. आणि मग जेव्हा 7वा महिना लागला आणि मास्तर घरातून निघाले बरं का, निघाल्यानंतर त्या म्हशीच्या गोठ्याजवळ आले बरं का. आणि त्या म्हशीकडे बघितलं आणि पुन्हा त्यांच्या मनात विचार आला. काय विचार आला, शिंगात डोकं घातलं. मग विचारानंतर त्यांनी काय विचार केला माहिती, त्या दिवशी आता आपण प्रॅक्टिकलच करून पाहू, काय करू बरं का, प्रॅक्टिकलच करून पाहू बरं का. आणि म्हणून त्या मास्तराने काय केलं, त्या म्हशीच्या शिंगात डोकं घातलं. आता म्हशी म्हणजे कसा प्राणी माहिती आहे का, किती हरण वाजवा, नॉर्थ साईड फक्त साईडनं देणार पाहिजे अशा. आणि मग काय बघा त्या म्हशीला वाटलं बरं का, शिंगा डोक्यानंतर धीर झटका दिला त्या म्हशीनं, काय झटका दिला आणि खुटाच उपटला, डायरेक्ट खुटाच उपटला गेला बरं. खुटा उपटला त्या म्हशीने. पहिले खुटे होते, खुटे ठोकले जायचे, ही जुनी गोष्ट आहे बरं का. आणि खुटं त्याचं म्हशीला गेलं पळायला शाळेत. बरं पांदीचा रस्ता होता, कसा पांदीचा रस्ता होता नाल्याचा. आणि आजूबाजूला काय काटेकोटी झुडपं होते. खूप बघा चिखलाने माकलं मास्तर. आणि ते वरवाडले, ती काटे वरवाडले ना परत म्हशी, परत वरवाडले ती साईडले काटे. मास्तर रात्र बाबा झालं. मात्र का मास्तर दैव म्हणावं लागेल. समोर बघा तो म्हशीचा मालक बघा येत होता बरं का, पण येत होता समोर म्हशीचा मालक येत होता. त्या मालकाने बघितलं, म्हैस तर आपलीच दिसते, कोणती कोणाची दिसते, आपलीच म्हैस दिसते बरं का. आता प्राण्याला कळतं बरं का, काय कारण काही आवाज समजला म्हणून त्या मालकाने आवाज दिला, त्या म्हशीला काय आवाज दिला म्हणून का. प्राणी सुद्धा किती बघा की नाही, किती सतर्क असतात किंवा आपण म्हणतो ना की कशी बुद्धिमान असं ते, पण त्यांना काही प्राण्यांना कळतं बघा. आणि ती म्हैस काय उभी राहिली, ती म्हैस मग त्या मालकाचा आवाजाने उभी राहिली. आणि ती मालक जवळ गेले, म्हशीच्या जवळ गेले. आणि प्रथम त्यांनी काय केलं, मग ते मास्तरने गुंतलं होतं ना त्या थोडं, त्या शिंगामध्ये गुंतलं होतं ना, ते हल्लात काढलं बरं का, हल्लात काढलं. आणि मग ते मास्तर उभे राहिले बरं का. उभे राहिल्यानंतर हे म्हशीचे मालक त्या मास्तरला काय म्हणायला लागले, का म्हणे मास्तर म्हणे, हा काय प्रकार आहे म्हणे, काय प्रकार का ना, काही अवस्था तुमची बघा ना, सारे तुमचे रक्तप्रवाह झाले, सारे चिखलाने भरले, ते की लक्षात घेतली, हा की अवस्था आहे की नाही. हां काहीतरी विचार करायला पाहिजे होता की असा प्रकार झाला की.
मात्र मग मास्तरांनी काय उत्तर दिलं मग म्हणे मालक मी काय आजकालचा विचार करीत नव्हतो. किती दिवसापासून 6 महिने 6 मंथ 6 महिने कोणता विचार करीत होतो. डोकं घालायचं शिंगात डोकं घालायचं म्हणजे शिंगात डोकं घातलं. तसं बघ आता किती वर्ष झाली तुम्हाला 50 वर्ष झाले आणि तुम्ही काय विचार करून राहिले संसारमध्ये डोकं घातलं तर काय तसं नाही. डोकं काय केलं की काय म्हणजे तुम्ही 50 वर्षानंतर जर डोकंच घालीत राहिले तर तुमची परिस्थिती सुद्धा कशी होईल मग भविष्यामध्ये. लक्षात म्हणून बाबांना वाटतं तुमची परिस्थिती बरं त्या मास्तरासारखी होऊ नये लक्षात घ्या. आणि म्हणून बाबांना असं वाटतं तुम्ही काय बाबांना कुठे दिसले पाहिजे मस्त बाई बरं का विधी म्हणताना दिसले पाहिजे आश्रमामध्ये. आणखी आरती ओळखता दिसली पाहिजे. पूजा काय देवाची पूजा करता दिसली पाहिजे. तिथं देवाच्या मंदिरामध्ये बाबाजी म्हणायचे जो कधी झाड लोटं त्याच्या सर भक्त नाही मोठं त्या मंदिरामध्ये झाडझूड घ्यायचं कारण आज त्याला प्रसाद दिवसात तिथं गाय असेल तर त्या गायची बिचारी काहीतरी बघा शवा चारा करावा. असे अनेक बघा मुद्दे आहेत की आपलं बघा जे आपलं ज्याला आयुष्य ज्याला म्हणतं बघा की ग्रहस्थम श्रम संपल्यानंतर जे बघा कर्म या जीवन अपेक्षा बघा ते कर्म फार गरजेचे आहे. नाही तर मग चुकल्या वर्म फेरा पडेल फेरा पडेल नाही तर मास्तरासारखी मला लक्षात म्हणून यापुढे बरं का यापुढे बाबांना काय बघा बाबांना काय अपेक्षित आहे सर्वांकडून. ज्यांचं 50 वर्ष संपले त्यांनी काय करायचं जास्तीत जास्त बघा आपला किती जास्तीत जास्त वेळ कुठे द्यायचा बघा आपल्या गुरूंच्या बघा स्थानावर द्यायचं. त्या स्थानावर येऊन काय करायचं की जे आपल्याला होऊ शकतं जे आपण करू शकतो की ज्यांनी त्या नित्यनेम जे मत आहे बघा त्या केले निश्चय बघा या जीवाचं सार्थ काय होणार आहे बघा. सार्थ बघा होण्यासाठी हा बघा धर्मशास्त्र उपक्रम दिला शादी. आणि 50 वर्षापर्यंत काय करायचं मग महिन्यातून एकदा काय महिन्यातून काय करायचं एकदाच्या वर की मग वर्षातून किती दिवस होत्या बघत मग 12 की 12 वर्षात तुमच्या 12 वाजू नाही म्हणून 12 दिवस बरं का काय नाही ते दिवसच दिली नाही नंतर 12 नाही तर 12 वाजल्याशिवाय असे बरं का. असं काही झटका बघा बरं का आपण तो बघा आपण म्हणतो ना देव काय करतो देव काय काठीने मारीत नाही काय काठीने बघा आपल्याला मागलं मारीत नाही मात्र झाडा दिल्याशिवाय रात नाही. कारण जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान. जैसा कर्म करेगा वैसा फल देगा. देवाची काठी दिसत नाही. देवाची काठी दिसत नाही हा पण तो मारल्याशिवाय रात दणका पडतो. म्हणून या प्रयागराजच्या तीर्थावर सकाळी संकल्प का संकल्पात सिद्धी बघा म्हटलं जातं. म्हणून प्रत्येकाने बघा काहीतरी संकल्प करा बरं का. आता बघू बरं का आपण त्या जपमय बघा त्यांनी भविष्याचा संकल्प बघा कोणाला दाखवायचा नाही बरं का. काय कोणाला दिसतं कामा नाही की आपण लिहिताना तो फक्त बघा कोणाला माहिती पाहिजे बाबाने तुम्हाला माहिती पाहिजे बरं का. कोणी काय संकल्प केला का भविष्यात काय ज्यांचं 50 झाले ना का त्यांनी संकल्प लिहायचा. जे 50 वर्षापर्यंत आहे त्यांनी संकल्प लिहायचा बरं का. जे 25 वर्षापर्यंत त्यांनी संकल्प लिहायचा. प्रत्येकाने बघा आपल्या वयोमानानुसार संकल्प त्या जबाच्या वहीमध्ये बघा लिहायचा बरं का. आणि मग त्यानुसार बघा काय करणं अपेक्षित आहे की नाही तुम्ही समजा तो ठेवायचा का बदलायचा का बाबा त्या ठिकाणी करणार आहे निर्णय देणार लक्षात द्या. अशा रीतीने या सकाळच्या सत्रामध्ये जो बघा या मनुष्य जीवासाठी कारण भागवतामध्ये आत्माने काय म्हणले दुर्लभ मनुष्य देव देईनाम क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभ म्हणणे वैकुंठ प्रिय दर्शन. की सर्वात दुर्लभ काय मग मनुष्यदेह बघा मनुष्यदेह. आणि आपण भाग्यवान आहोत आपल्याला आता मनुष्यदेह मिळाला की आता मनुष्यदेह मिळाला मग तो कळायला पाहिजे की नाही. आणि जर कळाला नाही तर काय होईल बरं लक्षात घ्या. चार प्रकार सांगितले बघा. पहिला प्रकार काय मनुष्यदेह मिळाला मात्र कळाला नाही. ज्यांना मनुष्य मिळाला काहींना मिळाला नाही मात्र कळाला काहींना कळाला नाही आणि मिळाला नाही. ज्यांना कळाला आणि मिळाला आणि कळाला लक्षात घ्या. हे किती प्रकार आहेत 4. मग पहिला प्रकार कोणता आहे
मनुष्य जन्म मिळाला माझं कळालं ना असं कोण आहे? प्राणी. असं कोण आहे सांगा ना उदाहरण. हां, ज्यांना मनुष्य देह मिळाला तर कळालं नाही असे कोण आहे? निगुरे. निगुरे म्हणजे कोण? हां, लक्षात द्या. हे कसे आहेत? त्यांना मनुष्य देह मिळाला तर कळालं बघ लक्षात. हा निगुऱ्याचं. पण आता पुढचा मुद्दा, ज्यांना मनुष्य देह मिळाला आणि कळाला असतात असं कोण आहे? तुम्ही जेवढे इथे गेले ना तुम्हाला मिळाली का टाळीवर नसल्यावर का 2 नंबर प्रकार होते त्यावर का. तिसरा प्रकार काय? हां, तिसरा प्रकार काय आहे? मिळाला पण नाही कळाला पण हां, असं कोण आहे? इतर युनी सर्व प्राणी लक्षात. यांना मिळालं आणि कळालं नाही म्हणून देव सुद्धा काय करतात? अपेक्षा करता की नाही? का अपेक्षा करतात? स्वर्गीच्या अमर मृत्यूलोकी जन्म. देवाला सुद्धा मिळाला नाही तो आई मात्र त्यांना कळायला बघा म्हणून ते काय करतात? अपेक्षा करतात आम्हाला काय झालं कदा जन्म मिळावा म्हणून लक्षात द्या. आणि शेवटचा काय आहेत? कळाला पण मिळाला नाही. हां, मनुष्य जन्म कळाला मिळाला नाही. हां, ते देव बघा लक्षात. देव असा बघा महिमा ह्या मनुष्य देहाचा आहेत. म्हणून मग आता जप आहे ना प्रत्येक नसत बघा. ज्यांना नसत त्यांनी द्या बघा. ज्यांना नसत त्यांना, ज्यांना नाही त्यांना वही नसत त्यांना उभं राहावं. कोणाला वही नाही जपाची कोणाकडे नाही. जप वही आपण प्रत्येकाला घ्यायला लावली होती पण तरी घेतली नाही असं कोणी आहे का? उभे राहा बरं. जप वही नाही. सत्यामध्ये कधी माणसाला बघा खोटं बोलायचं नाही. हा मतामध्ये लक्षात द्यायचं आहे. म्हणजे प्रत्येकाला जप आहे. जर टाळीवर नसतं सर्व बरं नसतं तर हां द्या त्यांना. आणि त्यात काय लिहायचं आहे आज? भविष्यातला संकल्प किंवा का म्हणजे श्रमदानाची तारीख पण लिहायची आहे. श्रमदानाला येण्यासाठी काही अडचणी असतात तर त्या अडचणी जे कारण असतात ते पण लिहायचे आहेत. आणि भविष्यामध्ये तुम्ही काय करणार आहेत बाबांच्या सेवेमध्ये तो पण संकल्प तुम्ही त्याच्यामध्ये लिहायचा आहे. आणि वही पूर्ण करून ती जमा करायची. जमा नाही करायची आपण चेक करणार कोणी काय लिहिलं असं. कधी कोणाची आपण काय त्याचं तिथं बाबाचे जाऊन कोणाची वही पाहतील. जमा काही विषयच घ्यायचा नाही. आपलं जमा करून कुठं सांभाळायचं जाते. म्हणून आपण पैसे जमा करतो का? जमा करीत नाही. जेव्हा लागेल तेव्हा घेऊन टाकीतो लोक. आपली बँक म्हणजे तुम्ही बाबाची बँक म्हणजे तुम्ही मला बाबाची बँक आहे बरं का. जेव्हा गरज पडली ना तेव्हा ते बँकेतून काढायचे आणि ज्याला त्याला देऊन टाकाय. विषय संपला ना. कुठे ते गेलं समज होतं की असं. अशा सगळ्या सत्रामध्ये आपण बघा एकत्र राहून की बाबांच्या कृपाशीर्वादाने सुंदरमध्ये ज्या मनुष्य जीवनासाठी अपेक्षा लक्षात बाहेर बाबाजी नाही म्हणायचे धर्म करा त्याने देव येतील घरा. प्रत्येक व्यक्तीमध्ये धर्म करणं आवश्यक लक्षात. मग आपलं बघा धर्म काय? आपला धर्म काय लक्षात आहे. हे बाबांच्या वाक्याचं पालन करतो बरं का. काय आपण काय पालन करतो बरं लक्षात. आपण संकल्प करतो म्हणजे काय करतो? बाबांच्या वाक्याचं पालन करतो की आपण आता कोणत्या धर्माचं पालन केलं पाहिजे की नाही. आपण येवायचं झालो येवत आपण काय केलं पाहिजे बरं का. ही जाणीव हे ज्ञान बघा आपल्याला असणं आवश्यक आहे. जसं 1 ते 25 यांना कोणतं ज्ञान आवश्यक आहे? विद्या प्राप्त करणं ब्रह्मचर्याचं पालन लक्षात आहे. हे ज्ञान असणं आवश्यक आहे. हे ज्ञान असेल तर मग इकडे भटक बसतील. आणि म्हणून धर्म का त्याने कोणत्या धर्माचं पालन करायचं? 1 ते 25 वाल्यांनी विद्या प्राप्त करायची आणि ब्रह्मचर्याचं आणि कोणी संगत धरायची नाही. ऐक लक्षात. हां, दुर्गुणाची दुष्टांची दुराचारी. मग किती सुंदर का बाबाजींनी प्रत्येक होई करण्यासाठी बघा धर्माचं पालन कसं केलं पाहिजे याचा उल्लेख आपल्या प्रवचनात अनेक वेळा केला बरं का. त्यानंतर 25 ते 50 साठी बाबाजींनी काय सांगितलं? हां, यांनी कोणतं पालन करायचं? त्याने काय 4 पथ्य सांगितले. 4 पथ्य आहे की 4 पथ्य बघा. 1 ते 25 ते 50 साठी सांगितले. पहिलं पथ्य काय सांगितलं? परदारा त्याग आहे की. म्हणजे यांनी 1 पत्नीवर कसं राहायचं? श्री प्रभू रामचंद्रासारखं 1 पत्नीवर. स्त्रीनं 1 पती आहे की आणि मनुष्याने 1 पत्नीवर बघा. श्रीप्रभूसारखं आचरण बघा 25 ते 50 या वयामध्ये करा लक्षात. त्याचप्रमाणे आणखी परान्न म्हणजे काय?
सांग ना तुम्हाला. हां, कोणाच घरचं खायचं नाही, नास्तिकाच्या घरचं. एकाच वाक्यात बरं का, तिला म्हणलं का हॉटेलचं खाऊ नका, दहाव्याचं खाऊ नका, श्राद्धाचं खाऊ नका, लग्नाचं खाऊ नका, बरं असं म्हटलं का लोक काही बघा काही बघा मग ते अनुष्ठान केलं, लग्नाचं खावं लागणार नाही, हॉटेलचं खावं लागणार नाही, श्राद्धाचं दहाव्याचं खावं नका. हां, ते लोक चुकीचा गैरसमज तो काढून टाकायचा आहे. एकाच वाक्यात बघा मुद्दा लक्षात द्यायचा आहे. काय परायण नावाचं कोणता लक्षात द्यायचं आहे. जे नास्तिक असतील त्यांच्या घरचं खायचा विषय संपला. नंतर परधन म्हणजे काय, कोणाचंही फुकटचं घ्यायचं, कष्टाचं बघा कष्टाने कमालीच प्रकार घ्यायचं असेल किती महत्त्वाचं. आणि शेवटचं काय परनिंदा, कोणाचंही फुकटचं धुणं दूध बसायचं. लक्षात आपलंच काय करायचं बघा लक्षात. अशा रीतीने बघा आपल्या धर्माचं पालन बघा प्रत्येक 25 ते 50 या वर्षांत कसं करावं अशा अनेक बघा उदाहरणं होती बाबाजींनी की कर्तव्याचं पालन ग्रस्थांनी बघा सांगले की. आणि नंतर पुढचं झालं आता पुढचं. अशा रीतीने बघा धर्म करा त्याने देव येथील घरा. तेव्हाच बघा तेव्हा कोण येईल तुम्हाला, हां तुमच्या घरात कोण येईल देव. केव्हा येईल धर्माचं पालन करा. नाही तर मग काय शेवटी काय म्हटलं, धर्माविने नाही गती. काय सद्गती कधीच बघा मिळणार बघा, धर्माचं तुम्ही पालन जर केलं नाही ना. म्हणून बाबाजी काय म्हणायचे, दोन्ही मी संसारच करीन ना आयुष्यभर. तर बाबांनी काय वाक्य वापरलं त्या पौराचारमध्ये, संसार करून निमाला. काय म्हटलं बाबाजींनी, संसार करून निमाला, मरताची तो नरकाशी गेला शादी. त्याला कोणती गती आहे, नरकाशी. जो नेहमी संसारच करील बघा त्याला कोणती गती सांगली, नरकाशी. लक्षात घ्या, नरकाची लक्षात नका. किती बघा महत्त्वाचे विषय बाबाजींनी आपल्या प्रवचनामध्ये. म्हणून आपण मासिक तुम्हाला का पाठवतो घरी का घेतलं पाहिजे होतं का बाबा तुम्हाला आग्रह का करतात की निदान त्या निमित्ताने बाबा 2 वाक्य आपल्याला वाचायला मिळतील. कारण आपण तर वाचाल तर तुम्ही वाचले पाहिजे ना. म्हणून ते वाचायसाठी ते बघा मासिक तुमच्या घरी तुम्ही बघा काय केलं पाहिजे, बोलवलं पाहिजे. सध्या अशा रीतीने बघा की धर्माचं पालन कशा रीतीने केलं पाहिजे हा विषय बघा आपण याला लक्षात द्यायचं. आजच्या सकाळच्या सत्रामध्ये पुढे बघा आरतीकडे जात असताना भस्मले पुनी प्रभात काळी मंगल वैवेळी स्वामी जनार्दन मौनगिरी म्हणे बसे प्रभू जवळी. शिवपाठाच्या अमृतधारा घे बोली, हे विरुधाई प्रभू नामाची भरून या जोळी. भस्मले पुनी प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी म्हणे बसे प्रभू जवळी. त्याग कधी संसार विठोडी पाठीन जन्मपुरी, माई फाळसा चढवी कळसा दही गाव जळी. भस्मले पुणे प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी. संत समाध मला बेदुर भगवंतुनी पाय धुई, कर्तिर भक्ती प्रसन्न चित्ती काय होय लोई. भस्मले पुणे प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी. ज्ञान भक्तीच्या काढून शाळा भक्ती मार्ग उजळी, दीन बालके भक्ती ग्रहातून धन्यवाद उजळी. भस्मले पुणे प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी. किती बांधली शिवालय प्रभू सापुनिया देवळी, कैलासाचा राणा देव हृदय चंद्रमोळी. भस्मले पुणे प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी. विनम्र भावे अरिति प्रभाकर काव्य पुष्प पाकई दिसे मंदिरी स्वामी जनार्दन नाद ब्रह्मडोली. भस्मले पुनी प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगिरी मुनी बसे प्रभू जवळी.